अगं आई मी आलोय. आई आई चिनू चिनू प्रेमा. चिनू हे प्रेमा. चिनू आलाय. अगं काय झालं, झोप येत नाही का? चिनू आलाय. स्वप्न पडलं का तुला? दरवाजा वाजवतोय तू. हो चिनू बाळा आलाय. दरवाजा प्रेमा. वाजवतोय. चिनू 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 बाळा. चिनू बाळा कुठे आहेस तू? प्रेमा प्रेमा प्रेमा. माझ्याकडे ये बाळा. आईकडे ये. चिनू 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 बाळा. चिनू चिनू कुठे आहेस तू? मावशी माझा चिनू दिसला का हो तुम्हाला? हो काका चिनू दिसला का माझं बाळ? एवढं बाळ आहे हो माझं. चिनू बाळ दिसलं का तुम्हाला? प्रेमा शांत हो प्रेमा. चिनू आला होता आपला. अगं आपला चिनू कसा येईल? कसा येईल म्हणजे? आला होता तो. मला हाक पण मारली त्यानं. आणि चिनू चिनू बाळा. चिनू. प्रेमा शांत हो. अगं आपला चिनू आपल्याला कायमचा सोडून गेलाय. या जगात नाही आहे तो. अगं समजून घे ना. अगं एकदा वर गेलेली माणसं पुन्हा परत खाली येत नाहीत. आई ये सांभाळ. बस. घे बाई. रात्रभर स्वेटर विणत बसली होती. पहाटे पहाटे डोळा लागला आणि असं स्वप्न पडलं. नाही हो सासूबाई, स्वप्न नाही, खरंच चिनू बाळा आला होता. विश्वास ठेवा माझ्यावर. प्रेमा प्रेमा ऐक माझं. थंडीचे दिवस सुरू झालेत ना, म्हणून विणला हा स्वेटर. तो आला ना की स्वतःच्या हाताने घालीन मी त्याला हा स्वेटर. रामराया, कधी पाठवशील रे माझ्या बाळाला? सुनबाई, अगं ऐक आमचं. तुझी आईची माया समजू शकते ग मी, पण आपला चिनोबाळ नाही येणार परत आता. येईल तो, बघा तुम्ही, तो नक्की येईल. प्रेमा जागरण झालंय ना, झोप आता. ठेव, झोपायला कुणाला वेळ आहे? त्यापेक्षा मी आंघोळ उरकून घेते. हो, रामराया वाट बघत असेल माझी. वेळ चुकून कसं चालेल? हो, मी जाते. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्री बुध कौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्रं संपूर्णम. रामराया, उद्या माझ्या चिनूचा वाढदिवस. आज मला वाटलं तो आला. ते स्वप्न होतं का? नाही नाही, स्वप्न नाही ते. ही तुझीच लीला, हो ना? सुनबाईने हे काय खूळ घेतलंय रे डोक्यात? तिला वाटतंय चिन्मय उद्या येणार आहे. दिनेश, बघ बाबा काय करायचं आता हिचं. होय, अशा परिस्थितीत काय करावं खरंच काही कळत नाही.
अरे पण काहीतरी तर केलंच पाहिजे ना. आणि आता तर ना तिला चिनू असा आधेमध्ये पण दिसायला लागला. असं काही झालं ना की बेभान होऊन जाते ती. मी काय म्हणते, एखाद्या डॉक्टरला दाखवायचं. काय यात डॉक्टर काय करणार? म्हणजे हे सारे तिच्या मनाचे खेळ आहेत. हे बघा, आपला चिनू येणं शक्य नाही हे सत्य तिने स्वीकारायला हवं. हो बाबा, हे तुला मला समजतंय. पण हे असंच जर चालत राहिलं ना तर मला एकटीला तिला नाही सांभाळता येणार. आणि त्यात आता उद्या चिनूचा वाढदिवस. तू आज आणि उद्या घरीच थांब ना. काही कसं शक्य आहे ते? कालही तुम्हाला फोन करून अचानकपणे बोलवून घेतलेस. मी काय करू? मला एकटीला आवडता नाही येत रे तिला. तू तुझ्या साहेबांना सांग काही पण. काही नाही जमणार ते. अगं कामावरून काढून टाकतील ते मला. अगं कालही माझी नाईट शिफ्ट होती, ती दुसऱ्याने केली. त्यात आज डबल ड्युटी. अरे पण आता याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे ना. तर हे किती दिवस चालणार आहे कोण जाणे. हा बोला साहेब. हा नाही साहेब, अरे कंपनीची जबाबदारी कळते मला साहेब, पण घरी जरा अडचण होती हो साहेब. मला अजून 2 दिवस सुट्टी हवी होती. नाही साहेब, पुन्हा असं नाही होणार माझ्याकडून. हा साहेब. खूपच दांड्या व्हायला लागल्यात माझ्या. रोज रोज साहेबांकडून ऐकून घ्यावं लागतं. आज काय तो तुकडा पाडावाच लागेल. प्रसाद. काय झाली का पूजा? हो, हा घ्या प्रसाद. अरे कुठे निघालीस काही? अहो असं काय करताय? उद्या वाढदिवस आहे ना आपल्या चिनूचा. त्याच्यासाठी नारळाच्या वड्या करून ठेवणार आहे मी. सुनबाई, मी काय म्हणते, नाही म्हणजे आपला चिनू नाहीये ग आता. तो नाहीये तर त्याचा वाढदिवस कसला ना. तो येईल, नक्की येईल. बघा तुम्ही, उद्या नक्की येईल तो. काहीतरीच काय बोलतेस प्रेमा तू? आता तुम्हाला माझं बोलणं काहीतरीच वाटतंय. उद्या तो आला की समजेल. अगं बाई, खूप काम आहेत मला. ऐक ऐक ऐक, तुला नारळाच्या वड्या करायच्या आहेत ना? हो. पण आधी काहीतरी खाऊन घे. काय काल उपास होता ना तुझा? खूप काम आहे. ज्याच्यासाठी तुला विणलंय तो लवकरच येईल. मग त्याच्या अंगात गेल्यावर कसा मिरवशील माहित आहे मला. मग माझ्याशी सुद्धा बोलणार नाहीस हो ना लब्बाडा. सुनबाई, अगं स्वेटरशी काय बोलतीयस? तुला वड्या करायच्या आहेत ना, चल मदत करते तुला मी. अगं बाई हो, विसरलीच की मी. वड्या करायच्यात मला. साखर साखर कुठे आहे? मी पाक बनवते. हो हो, मी साखर टाक. अगं अगं अगं, अगं ते मीठ आहे, साखर नाहीये. अरे देवा, मीठ आहे का? मी हा ही साखर आहे का? टाकू? नाही, मी आधी ना विळी कुठे आहे? मी विळी ठेवली होती. अगं मी तुला मदत करते म्हंटल ना. विळी ही. आणि हे बघ, तुला झेपणार नाहीत काम. तू खाल्लं पण नाहीयेस काही. मी करून देते ना तुला. राहू दे, ठेव तू. चिनूसाठी मीच वड्या बनवणार. अगं राहू दे, नाही तुम्ही सोडा. अगं अगं बाई, अगं दिनेश, दिनेश. अगं काय झालं बाई पोरी? म्हटलं होतं ना, तू ऐकत नाहीस बघ माझं. दिनेश, दिनेश, अरे बघ काय झालं? चक्कर आलेली दिसते. प्रेमा, ये प्रेमा, प्रेमा. ये बाबा लवकर. सावकाश सावकाश. ये सावकाश. पाणी, आई आई पाणी घेऊन. हो, आणते पाणी आणते. प्रेमा, हे प्रेमा, प्रेमा, प्रेमा. आई आई पाणी घेऊन ये. हे घे, हे घे, हे घे. प्रेमा, हे प्रेमा, प्रेमा, हे प्रेमा. सुनबाई, अगं काय हे? मी म्हटलं होतं ना तुला,
थोडं काहीतरी खाऊन घे म्हणून ऐकलं नाहीस माझं तू. आणि असं तब्येतीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल ना? आणि काय चाललंय हे? हं? आज हा उपवास, उद्या तो उपवास, यापुढे सगळे उपवास बंद? नाही करणार. उद्यापासून सगळे उपवास बंद. उद्या माझा चिनुबाळ येईल ना, मग माझे सगळे उपवास फळायला येणार. मग कशाला करायचा उपवास? बर उद्याचं आपण उद्या बघू. मी आत्ता काहीतरी खायला घेऊन येते तुला. हं? आले आले. आई खायला आणायला गेली हा? तोपर्यंत असंच शांत पडून राहा. भांडी घ्या, भांडी, कापडावरती भांडी, भांडी घ्या, भांडी, कापडावरती भांडी. कोणी हाय का घरात? ताई, ओ ताई. दादा, काही कपडा आहेत का? थांब आलोच. हाँ जी. मोठ्यांचे काही कापड नाहीत का दादा? नाही म्हणजे ही समधी लहान पोराचेच कापड आहेत ना, म्हणून म्हणलं. अहो हे आमच्या काय उपयोगाचे नसतात तसे. म्हणजे तुमचं एखादं शर्ट, पॅन्ट, ताईंची एखादी साडी गिडी काही, अहो त्याच्या बदल्यात हे बघा, हे मोठं भांड देते ना. हे बघ, ह्याच्या बदली मला तू काही नाही दिलंस तरी चालेल, पण तू हे कपडे घेणे लवकर निघ. पण मी काय म्हणते दादा, तरी एखादं अधिकचं काय असेल तर बघा ना. हे नाही तर एखादं अजून लहान पोराचं काय अजून असलं तरी चालेल. एखाद दुसरं काही जोड. एवढ्याचा काही उपयोग नसतो ना हो आम्हाला, म्हणून. थांब आलोच मी. दिनेश, अरे स्वेटर. हे बेस आहे बघा. काय करू आई, हा एकच पर्याय होता माझ्याकडे. अगं या गोष्टी जर घरात राहिल्या ना, तर ती चिनूच्या आठवणी जास्त रमत राहील. अगं आपण हे तिच्या भल्यासाठीच करतोय ना. हे बाई निघ, जा लवकर, जा. तुला कोणी इथं बोलावलं? बघू हे कपडे. अहो ताई, बघू. अहो ते कपडे सोड, सोड हे कपडे. भाऊ ते माझे आहेत. माझा. अरे अहो साहेब, हे कपडे कोणी दिले तुला? माझ्या मुलाचे कपडे आहेत हे. माझ्या मुलाच्या कपड्याला हात लावायची तुझी हिंमत कधी झाली का? चालते वाजून. तुम्ही बोलवलं ना, तुम्ही बोलवलं. चालते हो म्हटलं ना. प्रेमा शांत हो. अगं ह्या कपड्यांचा आता आपल्याला काय उपयोग आहे? अरे या कपड्यांच्या आठवणीने तुला त्रास होतोय ना. देऊन टाक, दिला देऊन टाक. मी तुम्हाला विनंती करते हो, असं करू नका. हे माझ्या बाळाचे कपडे आहेत, ते असं कुणाला देऊ नका. मी विनंती करते. तू चालते हो. माझ्या चिन्माळाचे कपडे देऊन टाकतात. त्याला घालायला नाही का लागणार? आल्यावर रामराया प्रसन्न होणार आहे. माझं चिन्माळ येणार आहे.
जा बाई. बघितलं साहेब, अगं मी हिला जितका त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो ही तितकी चिनूच्या आठवणीत रमते. काय करू मी आता? मला काही सुचत नाही, मी काय करू? माझं तर आता डोकंच चालेल असं झालंय बघ. म्हणजे तिला होणारा त्रास कळतोय रे, पण तो कसा कमी करायचा ना ते समजत नाहीये. दिनेश, एक काम करशील, तू बुवांना का नाही विचारत? बुवा? कोणते बुवा? अरे ते कीर्तनकार बुवा, ज्यांचं कीर्तन आहे ना आज. खूप मोठे विद्वान आहेत. आपली जी काही अडचण आहे ना त्यांना सांग, ते नक्की काहीतरी मार्ग सांगतील आपल्याला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हो तर बघतो, अहो पुत्र वियोगासारखे मोठे दुःख नाही हो. पाण्याच्या बाहेर काढलेला मासा जसा तडफडत असतो ना, तशीच पुत्र दुरावल्यानंतर मातेच्याही जीवाची तडफड होते. अहो याला आपली कौशल्या माताही अपवाद नाही बरं का. प्रभू रामचंद्र वनवासात गेले. अहो ते उन्हातानात चालत होते आणि त्याच वेळेला आपल्या कौशल्या मातेचा जीव मात्र पोळत होता, हो पोळत होता. तर अशी ही प्रभू रामचंद्राची कथा. बोला जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. बाळा, ए बाळा, ये रे आई जवळ. उद्या येतोयस ना तू? सहन होत नाही रे आता तुझ्याशिवाय आजची ही शेवटची रात्र. प्रभू रामचंद्र वनवासाहून आपल्या मातेकडे परतले, तसं तूही उद्या येणार माझ्याकडं, खात्री आहे मला. प्रेमा, हे प्रेम. अरे आलात तुम्ही? झालं कीर्तन? झालं. अशी का झोपलीस तू? अगं नीट झोपायचं ना खाली. बुवांना दूध देऊन येते. झालंय देऊन. चिनूशी बोलताना कधी झोप लागली काही कळलंच नाही. असू दे. प्रेमा, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. काय हो? तुला वाटतं ना की उद्या आपला चिनू परत यावा म्हणून? पटलं ना तुम्हाला पण?
उद्या येणार आहे तो. अगं आपण ठरवलं ना तर नक्की येईल तो. म्हणजे मला समजलं नाही. तुला बाळ हवंय ना, मग उद्या आपण अनाथाश्रमामध्ये जाऊया, मूल दत्तक घेण्याची सगळी प्रोसेस करूया. अगं हल्ली बरेच पालक अशा प्रकारे मुलं दत्तक घेतात, कारण घरात सुख येणं महत्वाचं. आणि प्रेमा, शेवटी मूल हे मूलच असतं ना. मला माझा चिनू हवाय आणि तो उद्या परत येणार आहे. बस बस झालं, बंद कर तुझा मूर्खपणा. अहो, विश्वास ठेवा माझ्यावर, खरंच चिनू येणार आहे. आणि नाही आला तर मग तुम्ही म्हणाल तसं वागेन मी. मग घे घे चिनूची शपथ घेऊन सांग मला. तो उद्या नाही आला तर तुम्ही म्हणाल तसं वागेन मी, पण तो येणार. आई, प्रेमा, दिनेश, आज तिला काही बोलू नकोस. तिला जे करायचं ना ते करू दे आज. उकडते काढू का? नाही, काही काढायचं वगैरे नाही. डॅड बघा ना कशी करते मम्मा. ही लगेच डॅडला सांगायची काहीच गरज नाही. एकदा आधीच तुम्ही दोघांनी माझं ऐकलं नाहीये. मालवण इतकं लांब आहे, इतका लांबचा प्रवास झेपणार आहे का रे ह्याला? आम्ही दोघं घरीच थांबलो असतो ना, पण नाही, हट्टाने घेऊन आले असतो आम्हाला. अगं हो हो, मी डॉक्टरांना विचारलंय आणि त्यांनी परवानगी दिली, म्हणूनच तर घेऊन आलो ना. मग आपण ट्रेनने गेलो असतो ना. हे असं रोडनी यायची काहीच गरज नव्हती. आता गावच्या जमिनीचं काम अचानक निघालं, ट्रेनची तिकीट कुठून मिळणार? बट यू डोंट वरी, हा रोड आहे ना चांगला आहे आणि माझ्या ओळखीचा आहे. म्हणूनच तो एकट्याने यायला हवा होता. आधी तिकडे नीलची तब्येत एवढी नाजूक आहे. मम्मा मी स्ट्रॉंग आहे. ये माहिती हा माझं बाळ किती स्ट्रॉंग आहे. ते स्ट्रॉंग आहे म्हणे. अगं मम्मा तू किती बोर आहेस ग. शाळेत पण नाही पाठवत, होम स्कूलिंग करवतेस, बाहेर खेळायला पण नाही पाठवत, कार्टून पण नाही बघू देस. किती 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 बोर आहेस यार. बाळा तुझी तब्येत बरी नाहीये ना, म्हणून. एक तर तुझी औषधही चालू असते. मला काही आवडतं का तुला असं बंधनात ठेवायला? काय करणार, तुला जपायला हवं ना. डॅड मला भूक लागली आहे. अच्छा, भूक लागलीये? बरं काय खाणार आहेस? बर्गर, पिझ्झा, कॉर्न पिझ्झा, हो. कोल्ड एक ड्रिंक. मिनिट यातलं काहीही खायला मिळणार नाहीये तुला. सतीश जे हेल्दी फूड असेल ना तेच याला खाऊ घालायचं. हो. ठीक आहे, तुझी फेवरेट मॅगी. हेच मिळालं तुला, दुसरं काय मिळालं नाही. हो, इथे हेच मिळतं. गरमागरम कांदे भाजी आणू का? नको. अरे पाणी आण. अरे
सतीश हे पाणी कुठे घेतोस ते गाडीतलं पाणी घे. पाणी नको, एक काम कर, औषध आण. नाही नाही, एक काम कर, डॉक्टरांना फोन कर. नाही अरे मेडिकल पण नाही रे इकडे कुठेच. का घेऊन आलास तू आम्हाला इथे? अगं मेघना, कूल डाऊन, शांत हो. अगं साधा ठसका लागलाय त्याला. हे असं बाहेरचं खाण्यामुळे लागलंय, कळतं का तुला? नाहीये सवय त्याला असं काही बाहेरचं खायची. तू खूप जास्त काळजी करतेस हा. आणि कधीतरी असं खाण्याची परवानगी आहे त्याला. मी डॉक्टरांना सगळं विचारून आलोय. पण अगदी थोडं खायला घाल. आणि गावाला पोहोचेपर्यंत बाहेरचं काही खायचं नाही. औषध खाऊन गाडीत रेस्ट करायची. ओके? हा. बघ काय झालं का त्याला? निवांत झोपलाय तू. तू उगीच ना खूप जास्त काळजी करतेस. म्हणजे स्वतःही घाबरतेस आणि आम्हालाही घाबरवतेस. असं नको करत जाऊस. असं कसं म्हणतोस रे तू की काळजी करू नकोस? एक तर एवढ्या मोठ्या दुखण्यातनं बाहेर आलाय तो. काळजी तर वाटणार ना. एक काम करूया, आपण आज इथेच थांबूया आणि मग उद्या पुढचा प्रवास करू. म्हणजे त्याचाही आराम होईल. इथे मला एक हॉटेल दिसतं. इथेच थांबूया. तुम्ही थांबा इथेच, मी विचारपूस करून येतो. नील, 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 माझा मुलगा होता गाडीत. पाहिलात का तुम्ही काका? हो, गाडीवरती उतरला आणि या साईडला गेला. इथे गेला. रामराया, आता अंत नको रे बघू. संध्याकाळ सरत आली. आता तरी आशीर्वाद दे. पाठवणारे माझ्या बाळाला माझ्याकडं पाठव ना. मम्मा, चिनू, चिनू बाळा, चिनू बाळा, तू आलास. चिनू बाळा, कुठे गेला होतास तू? काका, तुम्ही इथे कारजवळ एका बाईला आणि लहान मुलाला बघितलं का? हो, ह्या साईडला गेलो.
नील आहे. अगं तो चिनू, तो माझा नील आहे. चिनू, कशी बाई आहे ग तू? हा? चिनू, काय चिनू वगैरे नाहीये. हा माझा नील आहे. अहो असं काय करताय ताई? अहो कशी बाई आहे ही? ती 5 मिनिटं माझ्या मुलापासून लांब काय गेली, ही पळून घेऊन आली त्याला. मी पोलिसांमध्ये जाणार. मी तुझी तक्रार करेन पोलिसांमध्ये. त्याशिवाय तू वाटेवर येणार नाहीयेस. काहीतरी काय बोलताय? माझं बाळ काय तुझं नाहीये. माझा नील आहे हा. बरं तुला काय केलं तर नाही ना या बाईने? कशी बाई आहेस का तू? तुला लाजही वाटत नाही का ग? नाही, तुला मी पोलिसांमध्येच देते. त्याशिवाय तू नाही सुधारणार. हा नाही मी पोलिसांना दिनेश सतीश, अरे अरे सतीश, तू ओळखतोस ना माणसाला? अरे ही बाई आहे ना, हे बाई खूप वाईट आहे रे. हिने आपल्या नीलला पळवलं. तू पोलिसांना बोलव. पोलिसांना बोलव तू आता. हिला पोलिसांमध्ये देऊया. अरे तोंड काय बघतोस? बोलव ना पोलिसांना. अगं शांत हो जरा आणि ऐकून घे माझं. तू ज्यांच्यावर आरोप लावतेस तुला माहितीये ते कोण आहेत? कोण आहेत? मिस्टर सतीश, तुम्हाला खूप खंबीर राहायला हवं. तुमच्या मुलाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. त्याच्या हार्टचं फंक्शन बंद पडलंय आणि तातडीनं त्याचं हार्ट ट्रान्सप्लांट करणं खूप गरजेचं आहे. त्याला वाचवायचा एवढा एकमेव उपाय आपल्याकडे आहे. पण डॉक्टर, हृदय ट्रान्सप्लांट केलं तर? त्यासाठी आपल्याला एखाद्या ब्रेन डेड व्यक्तीचं हृदय नीलसाठी मिळायला हवं. मी सगळीकडे मेसेजेस देऊन ठेवलेले आहेत, पण हे सगळं तातडीनं व्हायला हवं. नाहीतर नाही प्लीज असं बोलू नका डॉक्टर. प्लीज तुम्ही माझ्या नीलला वाचवा. मला नील हवाय रे. माझं बाळ. अतिताणामुळे बेशुद्ध पडल्यात त्या. झोपेचं औषध दिलंय, थोडं रेस्ट मिळाल्याने बरं वाटेल त्यांना. प्रेमा, अगं तुझी ही अवस्था पाहत नाही का मला? पण आपल्याला आता सत्य स्वीकारावं लागेल. कदाचित देवाच्या मनातही हेच असेल. इथे अजून एक आई आहे तुझ्यासारखीच. फरक फक्त इतकाच आहे की आपला चिनू आता वाचणं शक्य नाही. पण त्यांच्या मुलाला जर दुसऱ्या कुणाचं हृदय मिळालं तर त्यांचा मुलगा वाचू शकतो. डॉक्टर म्हणाले की आपल्या चिनूचं ब्रेन डेड झालंय. त्याचे सगळे अवयव बंद झाले, फक्त श्वास सुरू आहे. तो वाचणं कठीण आहे, पण त्यांचा मुलगा वाचू शकतो. आपलं दुःख कमी नाही होणार, पण आपण त्यांचं दुःख कमी करू शकतो. साहेब, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हॅलो, हां, ते ऑर्गन डोनेशनचं झालं का? प्लीज सगळ्या फॉर्मॅलिटीज लवकर कंप्लीट करा प्लीज. हां, लवकर पाठवा, अगदी तातडीनं पाठवा. ओके, थैंक यू. हेलो डॉक्टर दालविया, मैं जोशी बात कर रहा हूँ. जी हाँ, नमस्ते. नहीं, वो ट्रांसप्लांट का एक केस था, बहुत ही अर्जेंट है. आप प्लीज़ आ जाइए ना. जी हाँ, मिल गया है. हाँ, बहुत अर्जेंसी है, प्लीज़.
थँक्यू व्हेरी मच. तुमची रिक्वेस्ट मान्य केली गेली आहे. चिन्मयचं हार्ट आता नीलला ट्रान्सप्लांट केलं जाईल. ओके, मी तातडीने ऑपरेशनची तयारी करतोय. तुम्ही पटकन जाऊन फॉर्म वगैरे भरा आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा. ओके, बी क्विक. थँक्यू डॉक्टर. मला काहीच कळत नाहीये मी तुमचे उपकार कसे फेडू. पैशांनी सगळंच विकत घेतलं जात नाही, पण तुम्ही सांगाल ती किंमत देईन मी तुम्हाला. मूल गमवलंय हो मी माझं. त्याच्या हृदयाची किंमत नाही करणार मी. नाही करणार. फक्त एक विनंती आहे, ही गोष्ट कोणाला सांगू नका. फक्त आपल्या दोघातच ठेवा. तुमच्या बायकोला नका सांगू. नील हा यांचा मुलगा आहे. असं कसं बोलतोस रे? नीलला जन्म मी दिलाय. नील माझा मुलगा आहे. जन्म तू दिलायस, पण जगवलं त्यांनी आहे. मी तुमचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला होता. हो, आमचा चिनू गेला, त्यानंतर काय उरलं होतं आमचं तिथे. म्हणून आम्ही मुंबई सोडली आणि इथे आईकडे आलो. मी तुम्हाला म्हणलं होतं ना, माझा चिनू येणार. रामरायांनी माझं ऐकलं. हो ग बाई, तुझंच खरं. आम्ही तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. आई, काही बोलू नकोस ग. अगं, हा आपला चिनू नाहीये. अगं, हा त्यांचा नील आहे. आज चिनूचा वाढदिवस आहे. मला याला ओवाळायचंय. आणि तो स्वेटर. हे बाप, पुरे झालं आता. साहेब, म्हणूनच तुम्हाला म्हटलं होतं की हा विषय आपल्या दोघांमध्ये राहू दे. हो, त्यासाठीच मी मुंबई सोडली. हो, गेले वर्षभर प्रेमा. माझ्या रामरायांनी माझ्या चिनूला पाठवलं. चिनू, ये बाळा. प्रेमा, आता तरी बंद कर तुझा वेडेपणा. शांत राहा. माफ करा, आमच्या चिनूचं जाणं तिने स्वीकारलेलं नाही हो. सतत त्याची वाट बघत असते. हो, त्यासाठीच ती व्रत वैकल्य उपास तापास करत असते. कालपासून उपाशी होती. आज आमच्या चिनूचा वाढदिवस आहे हो. आजपासून हा तुमचाही मुलगा. हो, चिनू. आईचं दुःख आईशिवाय दुसरं कोण समजू शकतो? माझा नील मला 5 मिनिटं डोळ्यासमोर दिसला नाही तर मी किती व्याकुळ झाले हो. तुम्ही इतके वर्ष कसे राहिलात? अरे सतीश, यावर काही उपाय निघेल का रे? दिनेश, तुम्ही काय करता? एका कंपनीमध्ये वॉचमनची नोकरी करतो मी. वा, छान. मग तुम्ही मुंबईला यायचं. मुंबईला?
मुंबईला माझ्या बंगलोचं सिक्युरिटीची सगळी जबाबदारी तुम्ही सांभाळायची आणि आमच्या आउट हाऊस मध्ये राहायचं. काय ग, चालेल ना? हो चालेल ना. आणि हा बाळा, आजपासून आम्ही दोघे तुझे मॉम डॅड आणि हे तुझे आई बाबा. वाव, म्हणजे आता मी घरी बोर नाही होणार. पण ऐक नाही, तुम्हाला मम्मी सारखं बोर करू नकोस. ती कार्टून बघू देशील ना? हो